हिंगणघाट शहरातील नांदगाव चौक परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी प्रशासनाने धडक कारवाई केली. अन्न पुरवठाच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली असता 5 हॉटेल व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळले. यावेळी 7 घरगुती सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधितांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर व तहसीलदार योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान छोट्या फेरीवाल्यांनी या कारवाईमुळे आपली अडचण व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आमच्या वडापावच्या गाड्या बंद होत्या. घर चालवण्यासाठी आम्ही घरगुती सिलेंडरवर व्यवसाय सुरू केला, पण आता प्रशासनाने तेही जप्त केले. अशा परिस्थितीत व्यवसाय कसा करायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल काही लहान व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी तहसीलदार हिंगणघाट. आपल्या सर्वांना माहिती आहे की घरगुती LPG सिलेंडरचा बद्दल शासनाने काही निकष जारी केलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पथक फॉर्म झालेले आहे. त्या पथकांनी आज धडक कारवाई करून घरगुती LPG सिलेंडरचा व्यावसायिक वापर करताना आपण कारवाई केलेली आहे. अशा आत्तापर्यंत 7 ते 8 आस्थापनांवर आपण 12 सिलेंडरची जप्तीची कारवाई केलेली आहे. मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की घरगुती LPG सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही. नागरिकांनी त्याबाबत भयमुक्त राहावं. सुरळीत पुरवठा आहे. आपल्याकडे 7 एजन्सी आहेत. 7ही ठिकाणी सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. सिलेंडर जप्त केले आहेत आणि आज 5 आस्थापनांवर 5 ठिकाणी आपण 12 सिलेंडर जप्त केलेले आहेत. आज आपण पूर्ण हिंगणघाट शहरामध्येच कारवाई केलेली आहे. नांदगाव चौकामध्ये काही कारवाई केलेली आहे. आपले पथक सदैव फिरते राहणार आहे. मी सर्व व्यावसायिक वापर करणाऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की शासनाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम हा कायदा लागू झालेला आहे. तसंच लिक्विफाईड LPG गॅस 2000 हा सुद्धा कायदा लागू आहे. तरीही अशा प्रकारे घरगुती गॅसचा अवैधपणे व्यावसायिक वापर करू नये. अजित कांबळे. माझी बिर्याणीची शॉप असल्यामुळे माझं दुकान जे आहे रेग्युलर हफ्ताभर बंद असल्यामुळे, कारण की कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे मला हफ्ताभर मी दुकान बंद होती. पण माझ्या परिवार मला जे चालवायचं आहे त्यामुळे माझं दुकान मी जास्त दिवस बंद ठेवू नसल्यामुळे, कारण की मला दुकानावरच माझं घर चालते. हफ्ताभर बंद असल्यामुळे पण मला दुकान खोलावं लागली आणि आज मी घरचा सिलेंडर आणला आहे. आज कार्यवाही झाली आहे माझ्यावर गव्हर्नमेंटचीमुळे. आज मी काय करायचं आणि आपण जनता काय भुकी मारायची आहे? कमर्शियल सिलेंडर यांनी गव्हर्नमेंटने उपलब्ध करून द्यावे. आणि माझं जे घर आहे, आता माझं सिलेंडर नेत आहे. मी एवढा सारा माल बनवला आहे. माझं सिलेंडरवर सगळा माल रेडी राहते गरम. त्यामुळे आज मी चालवायचं कसं? आणि आज माझं एवढं नुकसान झालं आहे हे कशामुळे? कारण की हे गव्हर्नमेंटला समजायला पाहिजे की आपण एक तर सिलेंडर उपलब्ध करून द्यायला पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी अवेलेबल चालायला पाहिजे किंवा इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजे. ते आम्हाला पण इन्स्ट्रक्शन मिळालं नाही आणि आमचे डायरेक्ट सिलेंडर घेऊन चालले आहेत ते सर लोक. सर यावर काय गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे काही नाही तरी सांगायला पाहिजे होते की आम्ही सिलेंडर हे करत आहे की आम्हाला इथून उद्यापासून दिसले नाही पाहिजे. डायरेक्ट जर आमचे सिलेंडर नेतात सर, आम्ही एवढाला माल काय फेकून द्यायचा काय? गव्हर्नमेंट आम्ही सांगायला याच्यावर काही करावं. युद्ध तिकडे चालू असल्यामुळे आज इकडे सिलेंडर मला घरून आणावं लागले. आज मला दुकान माझी चालू करायची होती कारण की माझं दुकानावरच पोट चालते आहे. आणि हे पण गव्हर्नमेंटचे अधिकारी जे सिलेंडर घेऊन चालले आहे याच्यावर काही ना काही व्हायला पाहिजे. आणि आम्हाला इन्स्ट्रक्शन पण नाही दिली आहे. असं काय सर, आम्ही काय करायचं गरिबांनी? बस ना. जय महाराष्ट्र. माझं नाव मयूर अरुण कांबळे. माझा वडापावचा स्टॉल आहे जय महाराष्ट्र. गेल्या काही महिन्यापासून मी इथं काम करतो आहे. 3 महिने झालेत. मी पुण्याला जॉब करत असताना माझा तिथला जो जॉब होता तो गेला. मग म्हटलं करायचं काय, कारण की तिकडे तेवढा सोर्स नव्हता, भाडं पण भरपूर होतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आपल्या गावी परत यावं. माझ्या हाताला हुनर होता, सो मी इथे आपला वडापावचा स्टॉल सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यापासून मी आपला रेग्युलरली कमर्शियल आपला सिलेंडर तो यूज करत होतो. बट सध्याची परिस्थिती पाहता जे आम्हाला जाणवले की बाबा कमर्शियल सिलेंडर आम्हाला भेटत नव्हते. आम्ही गेलो एजन्सीला, बट ते म्हटले की सिलेंडरचे रेट पण वाढले आणि त्यांच्याकडे स्टॉक नाही आहे. त्याच्यामुळे मी आज आपला घरचा सिलेंडर संपत झाल्यानंतर मी तो ते आणलेला होता आणि जस्ट मी दुकान माझी सुरू केली. आणि तेवढ्यातच मग सरकारी ऑफिसर्स आले आणि त्यांनी आमचा जो घरगुती डोमेस्टिक सिलेंडर होता तो उचललेला आहे. त्यांना म्हटलं की बा तुमची काय कारवाई असेल ते करा, बट ॲटलिस्ट आमचा जो सिलेंडर आहे घरगुती तो आम्हाला वापरासाठी परत नेण्यासाठी घरी तरी द्या.
ते म्हटले की नाही, आम्ही तसं करू शकत नाही, आमच्याकडे तशी अथॉरिटी नाही आहे. आम्ही आता करावं काय? ठीक आहे, तुम्ही घरगुती सिलेंडर नेला ओके, बट आम्हाला ॲटलिस्ट तुम्ही कमर्शियल सिलेंडर तरी प्रोव्हाइड करा. ते सुद्धा ह्या सरकारने होत नाही आहे. म्हणतात की युद्ध सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहे, त्याच्यामुळे जे गॅसचे दर वाढले, सिलेंडर पुरवठा होत नाही आहे. तर आम्ही छोट्या व्यावसायिकांनी काय करावं? आज आम्ही जर धंदा केला नाही तर उद्याच आमचे खायचे वांदे आहेत, जे आमचे ॲटलिस्ट 500-1000 इथे यायचे ते आम्हाला भेटणार नाही आहे. मग आम्ही करावं काय? लेकरांची शाळा आहेत, आमच्या डेली नीड्स आहेत, ते आम्ही कशा पूर्ण कराव्या? आता सर म्हणतात की ह्या गोष्टीला कारवायला 10 ते 15 दिवस लागतील. मग 10 ते 15 दिवस आम्हाला जर कमर्शियल सिलेंडर भेटलं नाही तर आम्ही याच्यावरती काय करावं? सरकारने याच्यात पर्याय का ठेवला आमच्यासाठी? आज आमचं दुकान बंद पडलं आहे, आम्हाला जे डेली नीड्स लागतात ते आमचे होणार नाही आहे. ओके, तर ह्या सिच्युएशनमध्ये आम्ही करावं तरी काय? गरीब माणसांनी करावं काय? की आज आमच्यावर ही जी परिस्थिती भारतावरती आली आहे, तर याच्यावरती इफेक्ट पडला गरीब माणसाचाच. श्रीमंत माणसावरती याचा काही इफेक्ट पडलेला नाही आहे. पण गरीब माणसांनी जर कमाई केली नाही तर त्यांनी खावं का? उपाशी मारावं का त्यांनी? तुमचे धोरण प्रत्येकदा ॲड्स दाखवतात, न्यूजपेपरनं दाखवतात की बाबा कोणत्या प्रकारचं त्याला आहे तो स्थगित केला नाही आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बट आम्ही जेव्हा प्रत्यक्षात बघतो आहे, मग ते काय एवढ्या लाईनी लागतात गॅस सिलेंडरच्या एजन्सीसमोर, ते स्वतः म्हणतात की आमच्याकडे पर्याप्त सिलेंडर नाही आहे. मग जे सरकार बोलते त्यावरती विश्वास ठेवायचा की जे गॅस एजन्सीज बोलते त्यावरती विश्वास ठेवायचा? आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेत की बाबा तिथे रांगा लागलेल्या आहेत सिलेंडरसाठी, इवन डोमेस्टिकसुद्धा आणि कमर्शियलसुद्धा. कमर्शियल तर ते म्हणतात की आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. मग कमर्शियल उपलब्ध नाही तर आम्ही करावं काय? जर एक दिवसासाठी आम्ही डोमेस्टिक सिलेंडर आमच्या घरचं आणलं आहे तर त्याहाती तुम्ही कारवाई करून ते आज नेलं आहे, मग आम्ही उपाशी मारावं का? सरकारने याचं प्रश्नाचं उत्तर आम्हा गरिबांना द्यावं. धन्यवाद.